उमेश, कोर्टात खरं तर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला कायदा सुव्यवस्था पाळायला हवी असे खडे बोल कोर्टाने सुनावलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला युक्तिवाद देखील केला जातोय की सर्व आंदोलक आझाद मैदानात शांततेत आहेत, त्यांना गाड्या हलवण्यास देखील सांगितलेलं आहे. आता पुढे काय होईल याकडे सर्वांच्याच नजर आहेत. नक्कीच जिल्हा कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू आहे. 3 वाजेपर्यंत साठी डेडलाईन दिली होती कोर्टाने की मुंबई जे रस्ते आहेत ते पूर्वपदावर आले पाहिजेत, नाहीतर मुंबई थांबून जाईल. अशा प्रकारे कडक शब्दामध्ये खडे बोल जे आहेत कोर्टाने सुनावले होते. त्यानंतर पोलिसांकडे देखील हरकत करण्यात आलेली. आता पण आपण जर पाहिलं तर हा जो मुख्य रस्ता अजूनही बंद आहे. काही आंदोलक जे आहेत ते देखील घोषणाबाजी करतात. त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया किंवा यासोबतच उपसमितीची त्यांना भेटायला येते. त्या उपसमिती भेटल्यानंतर त्यातून त्यांना काय वाटतं आपण उपसमिती भेटायला येते. राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांना भेटायला थोड्या वेळापूर्वीच उपसमितीची बैठक झाली आणि चर्चा करण्यासाठी ते इकडे येतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघेल. उपसमिती मागच्या 2 दिवसापासून बैठका घेत आहे. उपसमितीने ठोस जो जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत ती मान्य करावे. एक तात्काळ आरक्षण संपणार आहे. कोर्टातही सुनावणी सुरू आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना लवकरात लवकर रस्ते खाली करावे, गाड्या खाली करू द्यावा. मुंबईचा जो रस्ता जी रहदारी आहे ती पूर्वपदावर यावी. निश्चित उमेश, या संदर्भात आपण अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.